नेहमीची तीच ती वांग्या बटाट्याची भाजी खाऊन कंटाळला असाल तर फक्त एकदा या पद्धतीने वांग्या बटाट्याची सुकी भाजी एकदा करून बघा. अतिशय चमचमीत होते. त्याचबरोबर अगदी कमीत कमी मसाल्यांचा वापर केलेला असला तरीसुद्धा चवीला मात्र अगदी अप्रतिम लागते. मला खात्री आहे की ही वांग्या बटाट्याची भाजी नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. एकदा करून बघा. पण कशी बनवायची त्यासाठी इथे बघा आपण 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत. साल काढून घ्यायची आणि त्यानंतर बटाटे असे कट करून घ्यायचे आहेत. तर बटाट्यांच्या फोडी करत असताना आपल्याला खूप जास्त बारीक करायच्या नाहीत किंवा खूप जास्त मोठ्यासुद्धा ठेवायच्या नाही आहेत. तर हे बघा, ह्या अशा मध्यम आकाराच्या मी बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता शिल्लक राहिलेला जो बटाटा आहे यालासुद्धा आपण कट करून घेऊ. तर बटाट्याच्या फोडी करत असताना खूप जास्त मोठ्या करायच्या नाहीत किंवा अगदी बारीकसुद्धा याला कट करायचं नाही आहे. मध्यम आकाराचे बटाट्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. सगळा बटाटा चिरून झाला की त्यानंतर आहे ना बटाट्याच्या फोडी काळ्या पडू नयेत याकरता आपल्याला पाण्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, बटाट्याच्या फोडी पाण्यामध्ये काळ्या पडू नये याकरता काढून घेतलेल्या आहेत. आता यानंतर आहे ना आपण वांग्या बटाट्याची भाजी बनवते. त्यासाठी इथे बघा मी 6 मध्यम आकाराचे ताजे कोवळे वांगे घेतलेले आहेत. आता इथे आपण जी वांगी घेतलीत ती काटेरी आहेत, त्यामुळे जमेल तितके वांग्याचे काटे आपल्याला सुरीने काढून टाकायचे आहेत. आणि त्यानंतर हा जो देठाकडचा भाग आहे तो आपल्याला संपूर्णपणे काढून टाकायचा नाही, कारण हा भागसुद्धा खायला छान लागतो. त्यामुळे वांग्याचा पुढचा जो भाग आहे तो सुरीने कट करून घ्यायचा आहे आणि देठाकडचा भाग आपल्याला तसाच ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आता आपण वांग कट करून याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेऊ. आपण बटाट्याच्या ज्या साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच आकाराच्या किंवा साईजमध्ये वांगंसुद्धा आपल्याला कट करून याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. वांगी आणि बटाट्याच्या फोडी आपल्याला एकसारख्याच करून घ्यायच्या आहेत. जर आपण वांगे खूप जास्त बारीक चिरून घेतले तर ते पटकन शिजतात आणि त्याच्या तुलनेत बटाटा मात्र कच्चा राहू शकतो. त्यामुळे वांग बटाट्याच्या फोडी करत असताना एकसारख्या आकाराच्या करून घ्यायच्या. तर हे बघा, इथे मी ह्या अशा वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता हे सगळी वांगी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि काळे पडू नयेत याकरता आपल्याला पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण वांग्या बटाट्याच्या एकसारख्या आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या काळ्या पडू नयेत याकरता पाण्यामध्ये भिजत ठेवल्यात. आता लगेचच आपण भाजी बनवायला घेऊ. तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये साधारण 2 पळ्या इतकं मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की गॅस मध्यम ठेवायचा. यामध्ये 1 चमचाभर जिरं घालायचं आहे. सोबतच जिरं छान फुललं की यामध्ये आपण 5-6 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत. आता घालूयात 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. कांद्याला आपल्याला मध्यम गॅसवरती छान गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचं आहे. आज इथे आपण ही वांग्या बटाट्याची भाजी कोणतंही वाटण घाटण न करता अतिशय कमीत कमी मसाले वापरून साध्या सोप्या पद्धतीने बनवतोय. तरीसुद्धा ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते आणि मस्त चमचमीत होते. तर हे बघा, मध्यम गॅसवरती कांदा थोडासा मऊसर होईस तोपर्यंत 1 मिनिटभरासाठी मी परतून घेतला. आता त्यानंतर यामध्ये घालूयात 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटोसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती थोडासा मऊसर होईस तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो मध्यम गॅसवरती परतून घेतले. दोन्हीही तेलामध्ये परतून छान मऊसर झालेले आहेत. आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद. 1 चमचाभर यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचाभर धणे जिरे पावडर यामध्ये घालायची आहे. सोबतच 1 चमचा किचन किंग मसाला यामध्ये घालायचा आहे. आता घालूयात चवीपुरतं मीठ. फक्त एवढेच मसाले आपण यामध्ये घातले तरीसुद्धा भाजी खायला अतिशय चविष्ट लागते, मस्त चमचमीत होते. आता सगळे मसाले आणि मीठ यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याला 1 मिनिटभरासाठी मंद गॅसवरती आपण परतून घेणार आहोत. सगळे मसाले छान परतून झालेले आहेत. आता त्यानंतर आहे ना इथे तुम्ही बघाल तर याला अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे आणि सगळ्या मसाल्यांचा सुगंधसुद्धा दरवळतोय. यामध्ये घालूयात 4 ते 5 चमचे पाणी घालायचं. याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग मसाले करपत नाहीत. आणि त्यानंतर आहे ना यावर आपल्याला झाकण ठेवून हे आपल्याला 1-2 मिनटं मंद ते मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे.
तर हे बघा, कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले 2 मिनिटासाठी वाफेवर छान शिजून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघाल तर अतिशय सुंदर असा याला रंग आलेला आहे. याला तळापासून हलवून एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हवं असेल तर थोडंसं कांदा टोमॅटो तुम्ही इथे स्मॅश करून घेऊ शकता, म्हणजे मग भाजीला छान बाइंडिंग येतं. तर हे बघा, सगळे मसाले छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये घालूयात वांगे आणि बटाट्याच्या फोडी. यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि फक्त वांग्या बटाट्याच्या फोडी या मसाल्यांमध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे. आता भाजी शिजण्याकरता फक्त यामध्ये आपल्याला अर्ध फुलपात्रभर पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी यामध्ये आपल्याला घालायचं नाही आहे, कारण आपण वांग्या बटाट्याची सुकी भाजी बनवतो आहे. त्यामुळे हे शिजण्याकरता आपल्याला फक्त थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे. पाणी घालायचं, याला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवरती याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपण याला 10 ते 12 मिनटं शिजवून घेणार आहोत. फक्त हे शिजत असताना अधूनमधून यावरचं झाकण काढायचं आहे आणि भाजी तळापासून एकदा हलवून घ्यायची आहे, म्हणजे मग भाजी तळाला चिकटणार नाही. तर हे बघा, मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि याला आपण तळापासून एकदा व्यवस्थित हलवून मिक्स करून घेऊ. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. तर हे बघा, जवळपास 10 ते 12 मिनटं झालेली आहेत आणि इथे आपली ही भाजी शिजून तयार आहे. याला रंगसुद्धा बघा किती सुरेख आलेला आहे. याला एकदा मिक्स करून घेऊ. भाजी तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता आपण भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही हे एकदा चेक करून बघूयात. तर हे बघा, वांगा आणि बटाटा अगदी मऊसर असा शिजलेला आहे. वांग्या बटाट्याची भाजी शिजून तयार झालेली आहे. लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आहे ना, यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर बघा, अतिशय सुरेख अशी मस्त चमचमीत वांग्या बटाट्याची भाजी खाण्यासाठी इथे आपली तयार झालेली आहे. दुपारच्या जेवणासाठी असो, रात्रीच्या जेवणासाठी असो किंवा शाळेच्या टिफिनसाठी असो, तुम्ही ही भाजी अगदी झटपट कमीत कमी मसाल्यांमध्ये बनवून तयार करू शकता. एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.